नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती। तर पाऊस पडलेला आहे, पेरण्या झालेल्या आहेत, आता कोळपी आणि खुरपणीची वेळ आहे। त्यावेळेस सर्वांना मजुरांची आवश्यकता असते, पण वेळेवर मजूर न मिळाल्यामुळे शेतकरी आता हवालदिल होत आलेला आहे। मग त्यासाठी काय उपाय करता येईल? आपल्याला खुरपीचे करायचे, खुरपणी करायची आहे, कोळपी लावायची आहे। आता आपण विषय घेऊया खुरपणीचा। मी स्वतः एक शेतकरी असल्यामुळे मलाही हाच एक मोठा संकट आलेलं होतं। वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे मी काही करू शकत नव्हतो आणि खुरपणी करणे म्हणजे शेताची मशागत करणे हे अत्यंत गरजेचं होतं। बऱ्याच वेळेस आपण काय करतो, बाहेरून आता बाया मजूर लावल्यानंतर त्या मजुरांच्या संख्येनुसार त्यांना दिलेला खर्च अफाट होत असतो। यावेळेस मला हे असंच झालं। आपल्याला मी माझ्या सोबत घडलेली घटना सांगू शकतो आणि आताचीच आहे, जास्त लांबची नाही, 8 दिवसापूर्वीची घटना सांगतो। मी ज्यावेळेस माझ्या तुतीचे क्षेत्र आहे, एक 15 दिवसापूर्वी माझ्या तुती क्षेत्रामध्ये खुरपणी केली होती आणि आज बघतो तर जवळजवळ गुडघे इतकं तण त्या क्षेत्रामध्ये आले। जवळजवळ 5-6 हजार रुपये त्यावेळेस माझा खर्च झालेला होता। अजूनही 5-6 हजार रुपये खर्च होतोय काय असं मला खूप मोठं संकट माझ्यासमोर उभं होतं। पैशाची जमाजमा करण्याचं संकट असेल, वेळेचं असेल, सर्व गोष्टी संकट असेल। मग मी 10 मजुरांना विचारणा केली, 300 रुपयांनी 10 मजूर लावले। दुसऱ्या दिवशी मजूर आले नाहीत, कोणी जास्त पैसे दिले तिथे मजूर गेले आणि असं पावसाचे दिवस डोक्यावर असल्यामुळं शेतकरी व्यक्तीला 1 मिनिट सुद्धा थांबता येत नाही। वेळेवर कामं करणं अत्यंत गरजेचं आहे। मजूर न आल्यामुळे याच्यावर काय उपाय करता येईल हे मी ज्यावेळेस पाहत असताना YouTube चॅनलवरती बरेच व्हिडिओ माझ्या पाहण्यात आले। त्यामध्ये एक ब्रश कटरचा व्हिडिओ मला आवडला। तो पूर्ण दिवसभर पाहिल्यानंतर मी ब्रश कटर संध्याकाळी तो विकत घेतला। ब्रश कटर विकत घेतल्यानंतर त्याची असेंब्ली कशी करायची हे थोडंसं तिथं दुकानदारांनी दाखवलं होतं। मी घरी तो घेऊन आल्यानंतर शेतामध्ये चालवून पाहिलं तर सुरुवातीला झालं असं की त्यात ब्रश कटरचा जो नायलॉन वायर लावायचं जो इक्विपमेंट आहे त्याला लावताना माझ्याकडून उलटं झालं आणि चालू करताना उलटं झाल्यामुळं तुम्हाला व्हिडिओ पण मी दाखवतो सोबत। जास्त काही झालं नाही, वरच्यावरून कट व्हायला लागलं, व्यवस्थित कट होत नव्हतं। मग माझ्यासोबत असणारे काही मुले याचा उपयोग नाही, शेवटी तुम्हाला मजूरच लावावं लागतं। मग ह्याच्यावरती काय उपाय करता येईल का ह्या हिशोबानं मी त्या ब्रश कटरचा परत एकदा व्हिडिओ सर्व पाहिलं। नायलॉनचे कसे अरेंजमेंट करायचे, कसे लावायचे, वापर कसा करायचा ह्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं। मी दुसऱ्या दिवशी परत सकाळी तेच ब्रश कटरला व्यवस्थितरित्या जसं त्यांनी सांगितलं त्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्याप्रमाणे मी तिथे दोरी नायलॉनची बसवून त्याची टाळी घेतली आणि खरं सांगतो तुम्हाला, माझ्या स्वप्नातही वाटलं नव्हतं की त्याचा एवढं चांगला उपयोग होत असेल। गुडघे इतकं तण तुतीमध्ये आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच माझ्यासोबत। एवढं तण असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं काम ती मशीन करत होती आणि जवळजवळ जमिनीपासून ते तण पूर्णपणे साफ करत होते। असं करत करत मी आता जास्त तण असल्यामुळं आणि माझ्यासोबत जो रोजगारी मी घेतला होता तो नवीन असल्यामुळं सुरुवातीला अर्धा एकरला मला एक 4-5 तासाच्या वरती लागलं आणि 1.5 लिटरच्या आसपास पेट्रोलचा खर्च आला। पण तुम्हाला ते बघायला मिळेल ते किती छान प्रकारे त्यांनी त्यात काम केलंय। रस्ता कोरडा असल्यामुळं कसली अडचण त्या क्षेत्रात झालेली नाही। थोडासा त्रास त्या मजुराला झाला, सुरुवातीला पहिलाच दिवस असल्यामुळं त्याला थोडंसं हात वगैरे दुखणं वगैरे त्रास झाला, पण ते त्या हळूहळू ती सवय झाल्यानंतर अतिशय सोपी वस्तू आणि सोप्या वेळेत तेवढ्या क्षेत्राला तुम्हाला खोटं सांगत नाही, जर मजूर लावले असे 300 रुपयानं कमीत कमी 3-3.5 हजार रुपये मला तेवढ्या क्षेत्रासाठी लागले असते आणि वेळही गेला असता। पण तुम्हाला सांगतो ती मशीन वापरायला सुरुवात केल्यापासून दिवसभरामध्ये जवळजवळ 90% क्षेत्र तिचं कंप्लीट झालं होतं आणि 1.5 लिटर पेट्रोलमध्ये, म्हणजे जवळजवळ 150 रुपयाच्या पेट्रोलमध्ये अंदाजे आपण पकडूया, 150 रुपयाच्या पेट्रोलमध्ये आणि 300 रुपयाचा तो मजूर होता।
सध्या 450 एक समजा 500 रुपयाच्या खर्चामध्ये माझं तेवढं क्षेत्र पूर्ण साफ झालं. ज्याला मला 3-3.5 हजार रुपये लागत होते, 500 रुपयात पूर्ण क्षेत्र साफ झालं. आणि ह्याचा आनंद मला एवढा झाला की मी आता त्याच्यामध्ये नवीन इक्विपमेंट काय वापरता येतील त्यासोबत आलेले आहेत. सोयाबीन काढण्याचं असेल, ज्वारी तूर काय असेल ते काढण्यासाठी असेल, ज्वारी असेल, गहू असेल, हे काढण्यासाठी त्याचा वापर होतो. असे इक्विपमेंट त्यासोबत फ्रीमध्ये आलेले आहेत. त्यांचाही पुढे चालून मी व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करणार आहे. पण आता सुरुवातीला, कारण 15 दिवसापूर्वी मी ज्याच्यावर 5-7 हजार रुपये खर्च केला होता, ते परत 15 दिवसानं जर मला 5-7 हजार, पाऊस तर आता येणारच आहे, परत 15 दिवसानं 5-7 हजार रुपये खर्च करायचा असेल तर अतिशय खर्च वाढ खूप होते आणि त्याचा फायदा सुरुवातीला आपल्याला कमीच असतो. म्हणा आपला खर्च खूप होतो. हे टाळण्यासाठी मी हे इक्विपमेंट आणलं. सुरुवातीला मलाही खूप वाटलं की याचा काय उपयोग होणार नाही, पूर्ण खर्च माझा वायाला जाईल. पण योग्य माहिती घेऊन यूट्यूबवरती परत व्हिडिओ पाहून मी त्याची पूर्ण जोडणी व्यवस्थित केली आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला आता माझ्यासोबत मी दाखवणारच आहे. सर्व कसे सुरुवातीला तुम्हाला दाखवेल कसं किती क्षेत्रामध्ये माझ्या गवत होतं आणि ते कशा पद्धतीनं मशीन साफ केले. थोडंसं ते पूर्ण मशीन पाहून घ्या. काही तुमच्या जरी काही कमेंट वगैरे असतील काही असं तर नक्की त्यात तुम्ही कमेंट करा. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करेल. आणि महत्त्वाची एक विनंती सर्व मित्रांना करतो की मी नवीन आहे, चॅनल पण नवीन आहे, एक थोडं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा ज्यांना गरज असेल. आणि खरंच पैसे वाचणारे माझा स्वतःचा अनुभव आहे, पैसे वाचणारा हा व्हिडिओ आहे. आणि आत्ता मजुरांचे खूप संकट आहे. मग त्याला काहीतरी आपल्याला आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी, आधुनिक शेतीकडे आपल्याला जाण्यासाठी छोटे छोटे इक्विपमेंट्स आहेत. याची जवळ साधारण 9,000 रुपयापर्यंत मला ते सर्व किमतीत पडलेलं आहे. त्या किमतीमध्ये तुम्हाला सांगतो 5,000 रुपये तर 500 रुपये सोडून द्या, 5,000 रुपये तर माझी किंमत वाचले म्हणायचं एका ह्याच्यामध्ये. म्हणजे नील अर्धा तर तो नील झालेलाच आहे. म्हणजे आणि त्याचा वापर पुढे अजून भविष्यात प्रत्येक ठिकाणी करणारच आहे. आपल्या आजूबाजूला आयचं भरपूर असतंच, गवत असतं, हे असतं, काढण्यासाठी आपल्याला सहसा शेतकरी काय करतो की खर्च करण्यापेक्षा सोडून देतो. पावसाळ्यात जवळपासचा एरिया असतो, इचू काट्याचं आयचनाचं सगळी भीती असते, तरी पण थोड्याशा खर्चामुळे आपल्याला ते सोडून द्यावं लागतं. पण ही मशीन आल्यानंतर अत्यंत कमी खर्चामध्ये आपण तो पूर्णपणे साफ वगैरे करू शकतो आणि आपला परिसर स्वच्छ ठेवू शकतो. सोबत त्याचा पूर्ण वापर, वेगवेगळ्या प्रकारचा वापर आपण तुतीमध्ये आपल्या शेतामध्ये कोणत्याही गोष्टी करू शकतो. तसा तुतीमध्ये कट करण्यासाठी त्याचा वापर होतो, सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे. पण त्याच्या व्यतिरिक्तही त्याचा आपण किती चांगल्या प्रकारे वापर करू शकतो हेही तुम्हाला आता बघायला मिळेल. त्यासोबत मी एक इक्विपमेंट सुद्धा माझ्यासोबत मी आणलेलं आहे, तुम्हाला ते इक्विपमेंट दाखवणार आहे. माझ्यासोबत ते छोटंसं मागवलेलं आहे, लाल म्हणजे ते 4 दाते असतात त्याला. ते जमिनीला खरपून म्हणजे जवळून चालत असल्यामुळं पिकाला त्या इजा न होता आजूबाजूचं तण काढण्याचं काम ते करतं. त्याचा एक व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला पुढे भविष्यात दाखवणार आहे. तो पुढे फक्त सबस्क्राईब करा, ते लाईक करा, शेअर करा. आवडलं असेल, नसेल आवडलं तर सांगा मला, काय चुका असेल तर मी सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. पण असेच नवीन एखादा व्हिडिओ जसं वेळ मिळेल किंवा जसं मला दिसलं, कारण एवढ्या चांगल्या प्रकारे मी काही बनवलं असं मला वाटत नाही, तरी पण मी प्रयत्न मात्र करत जाईल की माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. माझे जसे काही थोडे पैसे वाचले, तुमचेही पैसे वाचवले. आणि आता आपण मशिनरीकडे म्हणजे आधुनिक तंत्राकडे जाण्याची खूप आवश्यकता आहे. तसं पाहिलं तर आता मोठमोठे ट्रॅक्टर्स आलेले आहेत, हे आलेले, पण आपल्याला सध्या पिण्याच्या वेळेस छोट्याच वस्तू लागतात. हे ट्रॅक्टर उन्हाळ्यामध्ये सर्व मोठ्या वस्तू चालतील, पण आताच्या वेळेला आपल्याला छोट्या छोट्या वस्तूंनीच काम करावं लागतं. मग छोट्या छोट्या वस्तूंचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा याचे काही व्हिडिओ आल्यानंतर, व्हिडिओ भरपूर आहेत, मी पण माझे अनुभवाचे व्हिडिओ टाकणार आहे. यूट्यूबवर आपल्याला याचे हजारो व्हिडिओ पडलेले आहेत आणि खूप चांगली माहिती त्यांनी पण दिलेली आहे. ही मला आत्ताच लेटेस्टमध्ये मला जो व्हिडिओ म्हणजे अनुभव आलेला आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे की कशा पद्धतीने शेत होतं, कसं साफ झालं, त्याच्यामध्ये काय काय करता येईल. नवीन नवीन पद्धतीने आपण त्यामध्ये काम करणार आहे. राहिलेलं क्षेत्र सुद्धा आहे, आम्ही थोडंसं माझं पाऊस आल्यामुळे काम करतो ना, ते पण क्षेत्र जर तुम्हाला मी दाखवणार आहे किती यायचं ते क्षेत्रामध्ये. नक्की व्हिडिओ बघा, पूर्ण बघा, माझी एक विनंती. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सत्य खरी परिस्थिती काय आहे, आपण कशा पद्धतीने त्याच्यावरती मात केलेली आहे. मला तर एवढं मी निश्चितपणे सांगू शकतो की ह्या एका निर्णयानं मला पश्चाताप झाला होता, एवढे पैसे गुंतवल्याचा, पण
योग्य माहिती घेऊन पूर्ण काम केल्यामुळे माझे आज काही ना काही पैसे वाचलेले आहेत आणि त्या मशीनच्या प्रेमातच मी पडलेलो आहे आणि भविष्यात त्याचा उपयोग करूनच आता सोयाबीन कापणीचं करता येईल का किंवा गहू काढता येईल का ह्याचे व्हिडिओ सुद्धा मी टाकणार आहे. मी प्रयत्न करून बघणार आहे, कारण मजुरांची त्यावेळेसही खूप अडचण असते. त्याच्यासाठी मी सोयाबीन कसं काढता येईल, काय अडचण येतील का ते तुम्हाला दाखवणार आहे, ते तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळेल. त्यासाठी माझं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडलं शेअर करा, लाईक करा आणि काही माहिती पाहिजे असेल, काही माझं चुकलं असेल तर तुम्ही कॉमेंट सांगा की आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. काही चुकली धन्यवाद. सरक बाबा सरक.